नमस्कार, मी हनुमंत शिंदे बीड बातम्यामध्ये आपलं स्वागत करतो. आज बीड जिल्ह्यामध्ये सर्वात प्रसिद्ध असं नाव असलेलं आदरणीय डॉक्टर राजेंद्र वीर सर यांनी दिवे घाटाच्या वरती भव्य आणि दिव्य अशा प्रमाणामध्ये त्यांनी अन्नछत्र सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या अन्नछत्रासाठी आज आपण त्यांच्याशी अगदी मुक्त संवाद साधणार आहोत. अगदी लवकरच त्यांच्याशी आपण त्यांची सर्व टीम आणि त्यांचे सर्व परिवार आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर सर नमस्कार. नमस्कार. सर, आपण बंकट स्वामी संस्थांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करत असता, तिथली पण सेवा करत असता आणि आपण माऊली दादा चाकरवाडीकरांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवा करत असता. बरोबर? नाही, मी सेवा करत नाही, तर ते माऊली आणि बंकट स्वामी महाराज सुदामदेव नारायणदेव हे करून घेतात. साहेब, माझ्या मते हे तुमचं मोठं मन आहे असं म्हणायला हरकत नाही. नाही, ते करून घेतात. साहेब, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठं नाव पण आहे नेत्रतज्ञ म्हणून. म्हणजे आई वडील आणि संतांचे आशीर्वाद आणि भगवंताची कृपा. कारण आपले आई वडील आणि तुमच्यासोबत मी 1 वर्षी माऊलीचा सोहळा केलेला आहे. त्यावेळेसपासून मी मला जसं आठवतं त्यावेळेसपासून मी बघतो की तुम्ही कंटिन्यू असं म्हणजे परमार्थामध्ये स्वतःला गुंतवून घेतलेलं. नाही, माझे आई वडील 40 वर्षापासून वारी करायचे. मग आम्ही त्यांच्याबरोबर वारीत यायचो. ज्यावेळेस आम्ही वारीत यायला आलो त्यावेळी प्रसाद वितरण असायचं. मग आम्ही प्रसादाच्या लाईनमध्ये प्रसाद घ्यायचो. एके दिवशी मनात आलं की आपण प्रसाद घेतो तर आपण देऊ शकतो का, ही कल्पना अशक्य वाटली. पण ती अशक्य कल्पना ज्ञानेश्वर माऊली, सुदामदेव बाबा, नारायणदेव बाबा यांनी ती करून घेतली. सुरुवातीला आम्ही काय केलं, 10 पोते 10 कट्टे खिचडी वाटली. एक टेम्पो आणला आणि टेम्पो पुढं पेंडल लावला आणि 10 पोते वाटली आणि आम्हाला खूप आनंद भेटला. मग ते प्रमाण वाढत नंतर मग काय केलं, पोते वाढवले, आम्ही मंडप वाढवला आणि सगळ्यांचे सहकार्य घेतलं आणि हे विराट स्वरूप आलं. आपल्याला मी स्वामी संस्थान आणि माऊली संस्थान तसंच सुदाम बाबा विषयी सेवा करताना मी बऱ्याच ठिकाणी ऐकलेले पाहतोय. पण साहेब, तुम्हाला कधी आपल्याला म्हणजे असा एक अनुभव आहे का की कधी एकनाथ महाराज संबंधित एकनाथ महाराज पालसिंगणकरांसंबंधी आपण कधी काही म्हणजे नाही, त्यांचा माझा जास्त संबंध आलेला नाही. आपल्या मातोश्री सुदाम बाबा संबंध आला. सुदाम त्यांच्याकडे बघून बोला, इकडं पण नाही. तुमचं नाव सांगा. माझं नाव श्वेता टेके आहे. आपण काय करतो आता? माझं MBBS झालंय यावर्षी. सोहळ्यामध्ये आतापर्यंत किती वेळ झाला? माझं 3rd टाइम आहे. बरं, तुमच्या माहेरी असं काही आहे का संप्रदायाबद्दल काही? नाही. आहे. बरं ठीक आहे, 1 मिनिट. समजा तिकडे नाही, आता इकडं आहे, मग आता इकडचं कसं वाटतं वातावरण तुम्हाला? छान, खूप छान वाटतं. छान वाटतं. हो. मग इथल्याबद्दल तुम्हाला असं काही अनुभव सांगता येईल का काही? तुम्हाला काय योग्य वाटतं याच्यामध्ये, आणखी काय करता येईल का? नाही, जे आहे ते खूप छान आहे. कधी पायी चालण्याचा थोडाफार योग आला? नाही, पण इच्छा आहे करायची, चालायची. या वर्षी चालताय का? बघू, प्रयत्न करेल. बघा, या वर्षी शक्यतो करा आणि पुढच्या वर्षी तुम्हाला नक्की विचारायला येईल, जास्त वेळ तुम्हाला बोलवा. हो, चालेल. धन्यवाद. त्याला घेऊन येणार. साहेब, मी असं ऐकून आहे की तुम्ही ज्ञानेश्वरी प्रवचन सुद्धा करता, बरोबर आहे? मग मला एक गोष्ट सांगा. मी आता साहेबांना एक सहज प्रश्न विचारला की माऊलीचा प्रेक्षकांना याचा अर्थ 1 मिनिटात सांगा. तुम्ही सांगा. नाही, माऊलीचा अर्थ असा की भगवंताने आपल्याला तन मन धन दिलंय. तन जर सेवेसाठी लावलं, मानवतेच्या सेवेसाठी, तर ही झालं मानवताची सेवा. ओ म्हणजे मनाची उदारता पाहिजे आणि ली म्हणजे लीनता, नम्रता पाहिजे. मानवता, उदारता, लीनता यालाच माऊली म्हणतात. आता मला तुम्ही प्रश्न विचारला की कोण नियोजन करतं, तर आज ही जी माऊलीची वारी आहे, हे माऊलीचं विश्वविराट रूप दर्शन आहे. आज माऊलीच डॉक्टर वीर झालेत, माऊलीच पत्रकार झालेत, माऊलीच खिचडी झालेत, माऊलीच प्लेट झालेत आणि दिंडी माऊली झाली. हे जे काही दिसतंय ते सगळंच माऊली आणि हे माऊलीच करून घेतात. हे माऊलीचं विराट रूप आहे, ते माऊलीच करून घेतात. इथं कोणी करत नाही. आता इथं यात्रेला लोक येतात का आणले जातात? येतात, पण आपल्याला इतर कार्यक्रम आणावं लागत असतात. हे माऊलीचं विराट रूप असणार. जेवढे काही माऊली ते सगळे माऊलीमयच आहेत, माऊलीच करून घेतात. आणि याच्यातून मला एक संदेश द्या वाटतो की माणूस आहे त्या काळी, आहे त्या स्थळी, आहे त्या सानिध्यात आणि आहे त्या परिस्थितीत कसं खुश राहायचं याचं टेक्निक या दिंडीमध्ये दिलं जातं. नसता आहे त्या काळी, आहे त्या स्थळी